नमस्कार मैत्रिणींनो, सँक्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण करतो आहे लहानांच्या टिफिनसाठी एक सोपा आणि झटपट होणारा पदार्थ। अंड्यापासून आपण करतो हा पदार्थ। त्यासाठी आपण मैदा घेतला पहिल्यांदा। मैद्यामध्ये आपण जिरे आणि ओवा हे दोन्ही टाकून घेतलं आहे। यानंतर आपण मीठ, बेकिंग पावडर आणि ईस्ट, मीठ आणि बेकिंग पावडर हे एक चमचा आणि ते ईस्ट आपल्याला अर्धा चमचाच घ्यायचे। आता गरम तेल आपण ऑप्शनल आहे, टाकू शकतो याच्यामध्ये। नंतर पाणी टाकलेलं आहे आपण, छान मळून घ्यायचं आहे। घट्ट गोळा मळून घेतला आणि थोडा 5-10 मिनटं ठेवून द्यायचा बाजूला। तोपर्यंत आपण अंडी बॉईल करून घेतलेले आहेत, त्याचे असे कट करून घ्यायचे। आपण 8 पीसेस तयार करून घेतलेले आहेत। हा गोळा जो मळून घेतला होता आपण 10 मिनटानंतर लाटून घेतला आहे। त्याच्या पुऱ्या एकसारख्या करून घ्यायच्या, पातळ लाटलेलं असलं पाहिजे हे। आणि अशा प्रकारचे साधे छोटे पॅटीस करून घ्यायचे। आता हे दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायचे आणि आपण हे टिफिनला देऊ शकतो मुलांसाठी। छान दोन्ही बाजूंनी ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचे। गोल्डन ब्राऊन झाले की मग आपण हे टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो सॉसच ॲक्च्युली लहान मुलांना होऊ शकता, तयार आहेत आपले। अशाच पद्धतीने आता आपण पुढचं देखील करून घेणार आहोत। पातळ पुऱ्या एकसारख्या करून घेतल्या। मंद गॅसवर आपण तेलामध्ये सोडून घेतल्यात त्या। बेकिंग पावडर आणि ईस्टचा वापर केल्यामुळे हे छान खस्ता होतात। फक्त ते मंद आचेवर तळायचे, अजिबात तेल जास्त तापलेलं असायला नको। दुसरा लोट देखील आपण पाहू शकता, झाऱ्याने तेल उडवून दुसरी बाजू जी असते वरची ती पण आपल्याला व्यवस्थित करून घेता येते, जोपर्यंत आपली खालची बाजू तयार होत नाही तोपर्यंत। आपल्याला अगदी छान पलटून घ्यायचे आहेत। यामध्ये जास्त काही फिलिंग नाही, आपलं फक्त अंडच आहे। नुसतं मुलांना अंड खायला देण्यापेक्षा हा एक डब्याला छानसा सोपा प्रकार होऊ शकतो। छान कलर बदलला आपला, पाहू शकता इथे। आता आपण काढून घेतलेत। कसा वाटला मैत्रिणींनो व्हिडिओ? जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा। थँक्यू।